गेंद अंकुश बांबर्डेकर। बड़ा शॉट खेलने का प्रयास सामने की तरफ, देखना पड़ेगा, कैच का मौका और विकेट का पतन मैदान पर। और पहला झटका लगता हुआ सीमा रेखा के नजदीक कैच लपका है, खिलाड़ी का बेहतरीन कैच लपका है। एक्शन रिप्ले आप स्क्रीन के ऊपर नजर आता हुआ, बढ़िया कैच वहां पर 38 सर्कल के बाहर आपको नजर आते हुए। फिर से एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, बल्ले का अंदरूनी किनारा और सीधा जाकर टकराई विकेटों को और विकेट का होता हुआ पतन मैदान पर। दूसरा झटका लगता हुआ रामेश्वर घावने क्रिकेट टीम को और रन संख्या रुकती हुई 2 विकेट के नुकसान पर 0 रन अब मात्र टोटल के ऊपर की। फिर से एक बार गेंदबाज, बड़ा शॉट खेलने का प्रयास, गेंद हवा में है, कैच का मौका है, विकेट का पतन, विकेट नंबर तीसरा यहां पर गिरता हुआ और रन संख्या रुकती हुई 0 के ऊपर 3 विकेट के नुकसान। मोठी धावसंख्या अपेक्षित, मोठो फटको होतो, चेंडू हवे, झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल टिपणारा अतिशय सुरेखरित्या आपण बघितला ऍक्शन रिप्ले मध्ये आणि त्यासोबत राज पटणे फलंदाजाची खेळी झाली समाप्त। आजच्या या गोलंदाजीची कमाल आपण बघितली तर पहिल्या जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जातात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। बॅटची लेमन एज आणि चेंडूचा प्रवास थेट यष्टिरक्षक गोटे कुबलच्या हातामध्ये। पहिला हादरा सागर पांगम आणि वसंत राऊळ दोन्ही संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत। मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होईल। दोन्ही संघ पहिला सामना पराभूत झालेत आणि दोन्ही संघांसाठी अति महत्त्वाचा सामना आहे। मैदानात अजून एक विकेट, बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज अंकुश बांबर्डेकर यांचा पहिलो चेंडू या षटकातील मोठो फटको खेळण्याच्या नादात अजून एक सुंदर झेल आणि अजून एक फलंदाज अगदी माटवाच्या दिशेने, डगआउटच्या दिशेने मोठे फटके खेचणं थोडासा फलंदाजांसाठी अंगलटी इला आणि परिणामी ढासळलेली धावसंख्या स्थिर ही 20 रन्सांवर। तो फलंदाजी करताना पुढे सरसावून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने देखणो प्रहार, परंतु तेवढाच देखणा क्षेत्ररक्षण आणि परिणामी अजून एक फलंदाज माघारी परतताना। अंकुश बांबर्डेकर आतापर्यंत खूप सुंदर, खूप देखणी गोलंदाजी। उडचो बॉल आणि या बॉलवर दांडी गुल, फलंदाज पुन्हा एकदा माघारी आणि अजून एक फलंदाज डगआउटच्या रस्त्यात, माटवाच्या